नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन हे आजच्या विभागामध्ये आपण बघायचं आहे. त्याचा काही असा महत्त्वाचा ओळख करून देण्यासाठी वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन हा एक भाग आपण बघितलेला होता. आता त्यातला पहिला मुद्दा वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन हे आपण पाहणार आहे. ठीक आहे, आता आपण सुरूच करूया. बघा, वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. आता सर्वांना माहिती आहे, इयत्ता 7वी असताना तुम्ही फुलाची रचना पाहिलेली होती, बरोबर आहे. त्यावेळीच बघितलं होतं की वनस्पतीमध्ये जे फूल असतं ते लैंगिक प्रजननाचं काम करत असतं. फुलामधून बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. आता फुलामधून बाहेरून आत, बघा, आतून बाहेर नाहीये, बाहेरून आत लक्षात ठेवायचंय. छोट्या छोट्या तुमच्या पुस्तकामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये फुलामधून बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. पहिला आहे निदलपुंज, दुसरा आहे दलपुंज, तिसरं पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून त्यांना आवश्यक मंडले म्हणतात. तर निदलपुंज व दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असं म्हटलं जातं. बघा, यामध्ये जी पुमंग आणि जायांग असतात ती प्रजननाचे काम करत असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? आवश्यक मंडले असं म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे काय करतात? संरक्षणाचं काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हटले जातात. बघा, आता आपल्याला लक्षात ठेवायचे, वही पेन घ्या जवळ. मी जे लिहिते ते लिहून घ्या. अक्षर बघा व्यवस्थित, थोडंसं व्यवस्थित नाही येणार तरी तुम्ही बघा, मी तोंडानेही सांगतेय. आता आपण काय बघितलेलं आहे की आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन बघतोय. ठीक आहे, मग वनस्पतीमधील जे फूल असतं ते लैंगिक प्रजननाचं काम करत आहे, बरोबर आहे. बघा, म्हणजे सगळ्यात पहिला जो येणार आहे फूल. ठीक आहे, मग आता हे फूल यामध्ये एकूण 4 भाग दिलेले आहेत त्यांचे, बरोबर आहे. त्यातला पहिला जो आहे तो कुठला आहे? निदलपुंज. ठीक आहे, दुसरा जो आहे तो दलपुंज, तिसरा जायांग आणि पुन्हा जो आहे तो पुमंग आहे, बरोबर आहे. मी अगोदर जायांग लिहिलेला आहे, अगोदर पुमंग लिहिलं तरी चालेल, जायांग लिहिलं तरी चालेल. सॉरी, इथे पुमंग. ठीक आहे, बघा, आता त्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते निदलपुंज आणि दलपुंज आणि जायांग आणि पुमंग असे 2 आपण गट केले. ठीक आहे, बघा, मी तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सांगतेय की पुमंग आणि जायांग यांना आवश्यक मंडले म्हणत आहेत. ठीक आहे, बघा, तिथे आता आपण ह्याच्या खाली लिहून घ्यायचे, पुमंग आणि जायांग हे जे आहेत हे आवश्यक मंडले आहेत. ठीक आहे, हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. महत्त्वाच्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या विचारल्या जातात. निदलपुंज आणि दलपुंज हे अतिरिक्त मंडले आहेत. ठीक आहे, अतिरिक्त मंडले. ओके, बघा, मग आता निदलपुंज दलपुंज यांना अतिरिक्त मंडले असे का म्हणतात? का तर ते फुलाच्या संरक्षणाचे काम करतात आतील भागाच्या. आणि जायांग आणि पुमंग यांना आवश्यक मंडले असं का म्हणत आहे? का तर ते प्रजननाचे काम करत आहेत. ठीक आहे, इथेपर्यंत तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअर झालेलं आहे असं मी समजते. काही शंका असेल तर मला मेसेज केला, कॉल केला तरी चालेल. पुढे बघा, आता आपण पुढे जाऊया. निदलपुंजातील घटकांना निदल म्हणतात, ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटकांना पाकळ्या म्हणतात, त्या विविध रंगाच्या असतात. बघा, आता निदलपुंजातील घटक असतात त्यांना आपण निदल असं म्हणतो. खाली बघा, हिरव्या रंगाचे प्रत्येक फुलाच्या खाली छोटे छोटे पानासारखा भाग दिसतो, त्याला निदल असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या दलपुंजातील घटक असतात त्या दलांना पाकळ्या, म्हणजे ज्या विविध रंगाच्या असतात, गुलाबामध्येच बघा गुलाबी रंगाच्या, लाल रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या अशा विविध रंगाच्या पाकळ्या असतात. ठीक आहे, बघा, इथेपर्यंत आपल्याला समजलेलं आहे.
आता आपण पुढे बघूया. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. हे आता सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. बघा, हे आपल्याला माहीत असेल तर पुढे गेल्यावर आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. बघा, पुमंग जे आहे ते काय आहे? पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर असं म्हणतात. आता हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. कुठलं? हे वरचं खालचं सुद्धा, म्हणजे निदल पुंजातील जे घटक आहेत त्यांना निदल असं म्हणतात. ठीक आहे. बघा, आपण इथे लिहूया. मी आता हे डिलीट करते, तुम्ही लिहून घेतलं असेल. आता मी इथे लिहिते वर. निदल पुंजातील जे घटक असणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? निदल असं म्हणणार आहे. तर दल पुंजातील जे घटक असणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? आठवा बरं. त्यांना आपण पाकळ्या असं म्हणणार आहे. ह्या हिरव्या रंगाच्या असतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथे लिहून घ्या पुढे की त्या हिरव्या रंगाच्या असतात. ठीक आहे. आणि हे विविध रंगाच्या असतात. निदल हिरव्या रंगाचं असतं. आणि सॉरी, इथं माझं चुकलेलं आहे जरा, तुम्ही करेक्ट लिहून घ्या. विविध रंगाच्या. मी इथं शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही फुल व्यवस्थित पूर्ण ह्याच्यात लिहा. ठीक आहे. बघा, हे लिहून घ्यायचं आहे सर्वांनी. मला फोटो पाठवायचा आहे लिहून. आता इथंपर्यंत आपल्याला सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. आता बघा, पुमंग हे पुल्लिंग दल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुकेसर असं म्हणतात. तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर असं म्हणतात. हेही आता आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. पुमंग हे पुल्लिंगी आहे. इथेच लिहूया आपण खाली. पुमंग हे जे आहे हे पुल्लिंगी आहे. ठीक आहे. आणि मग काय सांगितलेलं आहे? त्याच्या घटक दलांना पुकेसर असं म्हणतात. ठीक आहे. मी इथे शॉर्टमध्ये देते तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. शब्दांमध्ये लिहिलं तरी चालेल. असं लिहून तुम्हाला समजत असेल तरी असं लिहून घ्या. आणि जायांग जे आहे हे स्त्रीलिंगी. जायांग जे आहे, आपल्याला इथे जायांग सांगितलेलं आहे, हे स्त्रीलिंगी आहे. आणि काय म्हणत आहेत बघा, त्याच्या घटक दलांना काय म्हणत आहेत? स्त्रीलिंगी आहे. आणि त्याच्या घटक दलांना इथे काय म्हणत आहेत? स्त्रीकेसर असं म्हणत आहेत. ठीक आहे. बघा, इथेपर्यंत आता आपल्याला समजलेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. प्रत्येक पुकेसराला एक वृत्त असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. बघा, या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून त्यातले परागकण बाहेर येतात. बघा, आता इथनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक पुकेसर जे असणार आहे, बघा इथे आपल्याला वर आकृती दाखवलेली आहे. ठीक आहे. पुकेसर म्हणजे जे पुमंग आहे तो भाग, बरोबर, म्हणजे काय असणार आहे? त्याला वृत्त असणार आहे. खाली जे भाग दिसतोय, आता आपण देठासारखा म्हणूया, हा खालचा हा वृत्त ह्याच्यामध्ये सांगितलंय बघा, हा आहे. आणि परागकोश वरच्या बाजूला इथे आपल्याला दाखवलेला आहे. ठीक आहे. मग बघ, आता परागकोशामध्ये एकूण 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असे म्हणतात. ठीक आहे. परागकोशांना किती कप्पे आहेत? 4 कप्पे आहेत. त्यांना काय म्हटलं जाते? कोष्टक म्हटलं जाते. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. बघा काय सांगितलेलं आहे, या कोष्टकामध्ये. कुठं आहे कोष्टक? हे जे परागकोश इथं दाखवलेलं आहे याच्यामध्ये ते कोष्टक तयार होत आहे आणि हे अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटत आहे, तो वरचा जो परागकोश आहे तो योग्य वेळी फुटत आहेत आणि परागकण बाहेर येत आहेत. ठीक आहे. मग आता बघा, हे झालं आपण जे बघितलं ते पुमंगचं बघितलं. आता जायांगमध्ये कोण कोण येते? तर कुक्षी येत आहे, कुक्षीवृंत येत आहे आणि अंडाशय येत आहे. ठीक आहे. बघा आता मग कसं सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला,
जायांगचे घटक दल म्हणजे स्त्री केसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. बघा, जायांगचे जे घटक दल असणार आहे म्हणजे स्त्री केसर हे स्वतंत्र संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. बघा, प्रत्येक स्त्री केसर हे उभा भाग आपल्याला बघायचा आहे. हे हिरव्या रंगामध्ये जे दाखवलेलं आहेत हेच सगळे जायांगचे घटक आहेत, स्त्री केसरचे घटक दल आहेत. ठीक आहे. मग सगळ्यात तळाशी इथं जो दाखवलेला आहे तो अंडाशय आहे. ठीक आहे, गोलाकार आपल्याला जो दिसतोय तो. आणि बघा, अंडाशयाच्या वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृंत निघते. बघा, आता जो अंडाशय आहे ह्याच्या वर एक पोकळ म्हणजे ही जी दांड्यासारखी उभी आपल्याला नईसारखा भाग दिसतोय ह्याला आपण कुक्षीवृंत असं म्हणणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, कुक्षीवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. ठीक आहे. मग आता हे जे टोक आहे बघा, ह्या कुक्षीवृंत आहे ह्याचं टोक जे आहे याला आपण कुक्षी असं म्हणत आहे. समजलं. आकृती आपल्या जर लक्षात असेल तर व्यवस्थित आपल्याला आकृती नावे माहीत असतील तर व्यवस्थित आपण उत्तर लिहू शकतो. हे मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, मग आता बघा, अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. म्हणजे जो सगळ्यात तळाला भाग आहे अंडाशय त्याच्यामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणीसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. बघा, प्रत्येक बीजांडामध्ये आता हा अंडाशय असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, बीजांड असणार आहे. त्याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने काय सांगितलेलं आहे, भ्रूणकोश तयार होणार आहे. हे सगळं या अंडाशयामध्ये घडत आहे. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. हा अंडाशय आतमध्ये दाखवलेला आहे, याच्यामध्येच बीजांड आहेत, त्याच्यामध्येच अर्धगुणसूत्री विभाजन होत आहे आणि त्याच्यामध्येच काय होत आहे बघा, भ्रूणकोश तयार होत आहे. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी किंवा 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. बघा, इथे सांगितलेलं आहे प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी किंवा 2 एकगुणीय ध्रुवीय केंद्रके. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ह्या मुद्द्याला हवं तर तिथे खाली अंडरलाईन करून घ्या, कंस करून घ्या, कारण हा मुद्दा पुढे जाऊन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. फलनमध्ये हा मुद्दा आपल्याला माहीत असला तरच आपल्याला द्विफलन समजणार आहे. त्याच्यामुळे इथे कंस करा, अंडरलाईन करून घ्या, हायलाईट करा, काहीही करा. बघा, प्रत्येक भ्रूणकोशामध्ये काय असणार आहे तर एकगुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणीय ध्रुवीय केंद्रके असतात. ठीक आहे. इथेपर्यंत आपण बघितलं. हा एवढा जो पॅरेग्राफ आहे, परिच्छेद आहे, हा आपण पुकेसर विषयी पाहिला. हा एवढा जे आहे ते स्त्री केसर विषयी पाहिला. ठीक आहे. आता आपल्याला वळायचं आहे बघा कशाकडे, काय सांगितलेलं आहे, परागीभवन म्हणजे काय आहे. परागकोश आता आपण बघितला. ठीक आहे. पुकेसरमध्ये परागकोशातील परागकण स्त्री केसरच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. आता तुम्हाला व्यवस्थित आठवलं पाहिजे, मी तुम्हाला परागकोश सांगितला काय आहे, कुक्षी कुठं आहे सांगितली, ती आता आकृती तुम्हाला लक्षात राहिली तर ती आठवणार आहे तुम्हाला. मग परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतर होत आहेत. म्हणजे बघा कुठून कुठं जाणार आहेत. परागकोश जो असणार आहे इथे परागकोश आहे. ठीक आहे. आणि परागकण जे आहेत ते इथून ह्या कुक्षीवर म्हणजे टोकावर जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजे पुमंग मधल्या परागकोशावरून परागकण जायांग मधील कुक्षीच्या टोकावर जाणार आहेत. समजलं. बघा, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, परागकणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. आता बघा, परागकण ज्यावेळी येणार आहे त्याच वेळी ती चिकट होते. असं का होत असेल, परागकण तिथे चिकटून राहिले पाहिजेत, हा हेतू असणार. बरोबर आहे. बघा, मग त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्यावेळेला कुक्षी चिकट आहे. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात. बघा, आता परागकण ज्या वेळेला कुक्षीवर पडणार आहेत त्यावेळी त्या अंकुरित होणार, म्हणजेच त्यांच्यामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. बघा, इथे अंकुरित झाले म्हणजे काय, 2 पुयुग्मक तयार झाले आणि त्याचबरोबर एक दीर्घ परागनलिका तयार झाली. परागनलिका का तयार झाली तर अंडाशयापर्यंत वाहून नेले पाहिजेत, त्याच्यामुळे तिथं काय झाली, परागनलिका तयार झाली. बघा, समजलं असेल इथेपर्यंत तुम्हाला. मी असं समजते, परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. आता बघा, इथे परागनलिका
इथे नको आता आपण बघा, ही जी खालची आकृती आहे ही आता बघायची आहे आपण. बघा कुक्षी टोकाला आहे, परागकण आलेले आहेत. इथे दोन पुयुग्मक तयार झालेले आहेत. इथे बघा दोन असे ठिपके दिसत आहेत, हे समजायचे दोन पुयुग्मक आहेत. ठीक आहे. इथे एक पराग नलिका तयार झालेली आहे. बघा पराग युग्मक आहे, ती वाहून नेत आहे अंडाशयापर्यंत. ठीक आहे. आता बघा, परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रमकोशात पोहोचते. आता ही जाऊन कुठं पोचतीये बघा, मी तुम्हाला सांगितलेलं कुक्षी आहे. ठीक आहे. कुक्षी मार्फत ही जी उभी असणार आहे हिच्या मार्फत ती कुठंपर्यंत जाणार आहे, अंडाशयामध्ये जे बीजांडातील भ्रूणकोश आहेत. मी तुम्हाला बघा ज्या वेळेला जायांग सांगितले, स्त्री केसर विषयी माहिती दिली, त्यावेळी तिथं सांगितलेलं अंडाशयामध्ये बीजांड आहेत, अर्धसूत्री पद्धतीने तिथं भ्रूणकोश तयार झालेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जाऊन काय झालेले आहेत, आता ही परागनलिका पोचलेली आहे. परागनलिका ज्या वेळेला ती काय होतीये, भ्रूणकोशात जाऊन पोचणार आहे, त्यावेळेला तिचे अग्र जे असणार आहे ते फुटणार आहे. हे पुढचे जे तोंड आहे ते काय होणार आहे, फुटणार आहे. आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आणि ह्या नलिकामध्ये जे दोन पुयुग्मक आहेत ते कुठं सोडले जाणार आहेत, भ्रूणकोशामध्ये सोडले जाणार आहेत. आणि तिथे सोडल्यानंतर काय होणार, पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावणार आहेत आणि त्यापासून युग्मनश तयार होणार आहे. युग्मनश तयार झाल्यानंतर हे जे फलन झालेलं हे जे झालेली आहे प्रक्रिया, याला आपण फलन असं म्हणणार आहे. ठीक आहे. इथे अंडरलाईन करून घ्या, ही एवढी सगळी जी प्रक्रिया घडली त्याला आपण फलन म्हणणार आहे. आणि आता बघा, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, एकच पुयुग्मक जे आहे अंडपेशीशी संयोग पावलं, मग दुसऱ्या पुयुग्मकचं झालं काय नेमकी, तर ते सुद्धा काय करते बघा, दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. बघा, दुसरे जे पुयुग्मक आहे ते दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. आता मी जे तुम्हाला वाक्य सांगितलेलं होतं, कुठलं आहे बघा, इथलं वाक्य जे मी तुम्हाला सांगितलेलं, कंस करा, अंडरलाईन करा, काहीही करा, की प्रत्येक भ्रूणकोशामध्ये अंडपेशी आणि दोन एकगुण ध्रुवीय केंद्रके असतात. भ्रूणकोशामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, पुयुग्मक त्यावेळेला एक असणार आहे पुयुग्मक, ते अंडपेशीशी संयोग पावलं, तिथं फलन प्रक्रिया झाली, तिला आपण फलन असं म्हटलं. मग जे दुसरं असणार आहे ते दोन एकगुणी ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावणार आहे. लक्षात आलं, आपण जे मागाशी तुम्हाला म्हटलं अंडरलाईन करून घ्या ते का, दोन पुयुग्मक आहे त्यातलं एक अंडपेशींशी संयोग पावलं आणि दुसरं जे आहे ते कोणाशी पावलेलं आहे, दोन ध्रुवीय केंद्रकांशी. बघा, आणि तिथं भ्रूणपोष तयार झालेला आहे. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात. बघा, ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये दोन पुयुग्मक भाग घेतात आणि यालाच द्विफलन असं म्हणतात. बघा, विचारलं जाऊ शकतं द्विफलन म्हणजे काय, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. फलन म्हणजे काय, आपल्याला जर आकृत्या माहीत असतील, ही एक आकृती काढायची आहे वहीमध्ये, ही एक आकृती काढायची आहे आणि मला पाठवायचं आहे लिहून तुम्ही. आणि बघा, इथेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ही माहिती आहे का तुम्हाला, जोड माहिती तंत्रज्ञानाची, आणि हे करून पहा. हा भाग काढून टाकलेला आहे. आता हा एक छोटासा भाग बघा, बीजांकुरण जे आहे ते, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. मग बघा, फलन झाल्यानंतर बीजांड जे असतं त्याचं बीजात रूपांतर होतं आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून तिथे बीज जमिनीवर पडणार आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजणार. बीजाणातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मकाची वाढ होणार. बघा, भ्रूणपोषाचा ते अन्न म्हणून थोडक्यात वापर करतात, तिथे त्यांची वाढ होते, नवीन रोपटं तयार होतं आणि याच प्रक्रियेला आपण बीजांकुरण असं म्हणत आहोत. प्रश्न विचारला जाऊ शकतो की बीजांकुरण म्हणजे काय आहे, एवढा भाग आपल्याला लिहिता आला पाहिजे. बघा, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा यातल्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हा व्हिडिओ मी तुम्हाला असं सांगेन, एकदा पाहू नका, दोनदा तीनदा हा व्हिडिओ पहा. बघा, व्यवस्थित तुमच्या लक्षात येत जाईल की आपल्याला काय नक्की सांगितलेलं आहे, काय लिहायचं आहे. या छोट्याशा गोष्टीत सुद्धा खूप गोष्टी अशा दडलेल्या आहेत ज्या आपल्याला माहीत पाहिजेत. ठीक आहे. यामध्ये जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओपासून उद्याच्या भागात आपण मानवातील लैंगिक प्रजनन, याच्यामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था, त्याच्यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था, ह्या गोष्टी सगळ्या पाहायला सुरू करणार आहे. त्याच्या अगोदर हा भाग तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या. काहीही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.